पुण्यातली घटना आहे। पोलीस कसे एखाद्या व्यक्तीला अडकवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करतात। एखाद्या व्यक्तीला अडकवायचं असेल, आपल्यावरचं बालंड दुसऱ्यावर ढकलायचं असेल, तर पोलीस कशी हेराफेरी करतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सर्वसामान्य नागरिक, मग तो सरकारी असो, निम सरकारी असो, केंद्र सरकारचा असो किंवा राज्य सरकारचा असो, पोलिसांना तो महत्वाचा वाटत नाही। तो भारताचा सैनिक जरी असला तरी त्याला अडकवायचं आणि जे काही आपल्यावर बालंट येणार आहे ते दुसऱ्यावर ढकलून मोकळं व्हायचं। कदाचित तिथं काही लक्ष्मी प्रसन्न झाली तर वेगळं बोलायलाच नको। अशीच घटना पुण्यामध्ये घडली आणि पुण्यातली ही घटना खरं तर पुणे पोलिसांना किंवा महाराष्ट्र पोलिसांना फार मोठा एक गर्भित इशारा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही। पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशन अंतर्गत 2020 ची घटना आहे। माजी लष्करी अधिकारी बळीराम शिंदे हे कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्या घरामध्ये सकाळी सकाळी पहाटे एक देविदास सुरवसे नावाचा व्यक्ती घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता। विना परवानगी घरात घुसल्यामुळं कॅप्टन शिंदे हे अस्वस्थ झाले। तो तोडफोड करत होता, घरामध्ये घुसला। घरातल्या वेगळ्या वेगळ्या वस्तू पाडत असताना त्यांनी हातात काठी घेतली आणि त्याला मारायला सुरुवात केली। शेजारच्या आसपासचे त्यांचे शेजारी जमा झाले आणि त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। ही 2020 ची घटना आहे। दुर्दैवाने हा व्यक्ती मनोरुग्ण असल्यामुळं त्याच्या विरोधात त्या ठिकाणी शेवटी माजी लष्करी अधिकारी म्हणून कॅप्टन शिंदे साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही। हा देविदास सुरवसे मूळचा लातूरचा, म्हणून रुग्णालयात तो उपचार घेत होता। तो पुण्यात आलेला होता। एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागत असते, त्याच्याशी बोलावं लागत असतं आणि शेवटी एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरात जर घुसायचं असेल तर बोलायलाच नको। परंतु त्यांनी तो ज्या पद्धतीने त्यांना त्रास देत होता, वय वर्ष 73 वर्ष असणारा हा व्यक्ती त्या मनोरुग्णाकडून कशीबशी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता। शेजाऱ्यांनी पकडल्यामुळं ती व्यक्ती वाचली सुद्धा। ज्यावेळेस चंदननगर पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस त्याला लातूरला पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु लातूरला तो गेला नाही। गाडीमध्ये प्रवासात जात असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। तो तिथून खाली उतरला, मुंडव्याच्या पुलावर त्याला खाली उतरवण्यात आलं आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला। त्याचा मृत्यू एका विहिरीमध्ये त्या ठिकाणी आढळला। पोलिसांना हा प्रकार सगळा कळल्यानंतर ही घटना काही 2-5 दिवसाची नव्हती। बऱ्याच दिवसानंतर त्या सुरवसेचा मृत्यू झाला म्हणून याला मारहाण कुणी केली होती तर ती माजी लष्करी अधिकारी कॅप्टन बळीराम शिंदे यांनी, आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार संबोधून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कॅप्टन शिंदे यांच्यावर दाखल झाला। 2020 ची ही घटना आहे। याच्यामध्ये कॅप्टन शिंदेचा तसा फारसा काही रोल नव्हता, कारण दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता। तो कसा झाला, विहिरीत पडून झाला किंवा काही लागल्यामुळे झाला, हा पोलिसांचा तपासाचा भाग होता। परंतु कॅप्टन शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळं त्यांनी 2021 मध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये माझ्यावरचा गुन्हा रद्द करावा म्हणून त्या ठिकाणी याचिका दाखल केली।
पोलिसांनी माझ्यावर अन्याय केलाय, माझा काहीच याच्यात दोष नसताना सुद्धा पोलिसांनी मला याच्यात अडकवलंय आणि माननीय न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की हा व्यक्ती मनोरुग्ण आहे. तो माननीय न्यायालयाने या गोष्टीचा योग्य आढावा आणि माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की चंदननगर पोलिसांनी स्वतःचं पाप झाकण्यासाठी कॅप्टन शिंदेचा बळी देण्याचं ठरवलं, अर्थात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. माननीय न्यायालयाने हे निदर्शनास आणून दिलं की एखादा व्यक्ती जर हल्ला करत असेल, त्याच्याकडून जर स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर कायद्याने सुद्धा सांगितलंय स्वसंरक्षणासाठी वेळ प्रसंगी तुम्ही डिफेन्स करू शकता. परंतु दुर्दैवाने कदाचित समोरच्याचा जर काही बरं वाईट झालं तर तो स्वसंरक्षणामध्ये त्याला ती मुभा असते. आणि एका निवृत्त अधिकाऱ्याच्या वयस्कर व्यक्तीच्या घरामध्ये त्यांच्या विना परवानगी एखादा व्यक्ती जर घरात घुसत असेल, तोडफोड करत असेल, स्वसंरक्षणासाठी त्यांनी केलेली एक छोटीशी कृती हा गुन्हा होत नाही. पोलिसांचं पितळ उघडं पडलं. पोलीस कसे एखाद्या गुन्ह्यामध्ये एखाद्याला अडकवतात, मग तिथं पोलीस तपास नाही. शेवटी पोलिसांचं आणि भारतीय लष्कराचं काय वाकडं असतं माहित नाही, परंतु या ठिकाणी कॅप्टन शिंदे साहेबांना तो त्रास सहन करावा लागला. सरळ मार्गी माणूस शेवटी या सगळ्या चक्रव्यूहात अडकण्या दुसरा त्यांच्याकडे पर्याय नव्हता, परंतु त्याच्यातून सुटका मिळवण्यासाठी ते माननीय हायकोर्टाकडे गेले आणि न्यायालयाने सांगितलं की जर 20 ऑगस्ट 2020 मध्ये एखादा व्यक्ती त्यांच्या घरात घुसला असेल आणि 2021 किंवा 22 पुढच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर तुम्ही त्याचं कारण शोधणं अपेक्षित होतं. तो जर मनोरुग्ण असेल, तो जर वेगळ्या वेगळ्या व्याधीने त्रस्त असेल आणि तो जर खाली पडला असेल तर त्याचा अपघात पडून झालेला असावा हे स्पष्ट निदर्शनास येतं. आणि जर त्या सुरेश नावाच्या व्यक्तीचा विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला असेल तर तो त्याचा अपघात सुद्धा असू शकतो. तुम्ही त्याच्या मृत्यूला जर एखाद्या काल घडलेल्या घटनेमध्ये जर त्याला दोषी ठरवणार असाल, कारण पोलिसांनी त्यांच्याच मारहाणीत याचा मृत्यू झाला असावा असं त्या ठिकाणी FIR मध्ये म्हणलं गेलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांचा खोटारडेपणा उघडा पाडला गेला आणि माजी लष्करी अधिकारी कॅप्टन बळीराम शिंदे यांच्यावरचा तो गुन्हा त्या ठिकाणी रद्द करण्यात आला आणि पोलिसांना समज दिली की अशा प्रकारे तुम्ही जर निष्पाप व्यक्तींना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर ही कायद्याच्या दृष्टीने अत्यंत चूक आहे आणि माननीय न्यायालयाने त्यांना झापण्याचा प्रयत्न केला. बांधवांनो, सगळ्याच घटना ह्या समर्थनीय नसतात. काही घटनांमध्ये पोलीस जाणीवपूर्वक एखाद्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु पोलिसांच्या स्वतःवरचं आलेलं बालन दुसऱ्यावर ढकलण्याच्या नादात एखाद्याचं आयुष्य सुद्धा बर्बाद होऊ शकतं. निष्पाप व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी विनाकारण गुन्हेगार ठरवून तुम्ही त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तिगत जीवनापासून त्याला तुम्ही दूर लोटण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यावर अन्याय करताय असं त्या ठिकाणी एकंदरीत या सगळ्या गोष्टीतून स्पष्ट होतं. परंतु शेवटी कायदा आहे, सत्यमेव जयते. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उगाच म्हणत नाही, मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला या गोष्टीची जाण आहे की जिथं जिथं वाईट गोष्टी होतात तिथं तिथं पोलिसांनी जास्त लक्ष देणं अपेक्षित असतं, परंतु जिथं चांगल्या गोष्टी केल्या जातात त्यांच्यावरच बर्डन आणून कायद्याचा धाक दाखवून कधी कधी आपण कसे कार्यक्षम अधिकारी आहोत हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न होतो आणि तिथं निष्पाप व्यक्तीवर अन्याय होतो. याचा अर्थ पोलिसांचा 100% एखाद्याला त्रास देण्याचाच उद्देश असतो असं मी म्हणणार नाही. पोलीस खात्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगले, कर्तृत्ववान आणि निष्कलंक अधिकारी कर्मचारी आहेत.
त्यांच्यामुळेच या महाराष्ट्राची आणि देशाची सुद्धा कायदा सुव्यवस्था अबाधित आहे. परंतु सध्याच्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये भ्रष्टाचार आणि इतर वाईट गोष्टीच्या संगतीला लागून रक्षकच जर भक्षक होत असतील तर तिथं कायदा हेच सर्वश्रेष्ठ आहे. कायद्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. जर माजी लष्करी अधिकारी कॅप्टन शिंदे साहेबांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात जर ते माननीय न्यायालयाकडे गेले नसते, उच्च न्यायालयात गेले नसते, तर त्यांच्यावरचा गुन्हा तो रद्द झाला नसता आणि एका आरोपीसारखं त्यांना आयुष्यभर जोपर्यंत हे प्रकरण चालेल त्यांना त्यात दोषी मानलं गेलं असतं. त्यांना जो वैयक्तिक शारीरिक मानसिक जो काही त्रास झाला असेल तो झालेलाच आहे. परंतु पोलीस कशा पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करतात हे सुद्धा या केसच्या माध्यमातून लक्षात आलं. वेगवेगळे व्हिडिओ आपण बनवत असतो, अजूनही बनवत राहू, परंतु खरी गोष्ट महाराष्ट्राला कळली पाहिजे, आपल्या लोकांच्या समोर आली पाहिजे. आणि जिथं पोलीस चुकीची भूमिका बजावत असतील किंवा प्रशासनातला कुठलाही अधिकारी जर सुडाच्या भावनेने एखाद्याला छळ करत असेल तर तिथं एक वकील म्हणून, एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून तुम्ही आम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि निष्पाप व्यक्तीला शासन झालं नाही पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतीय संविधानाची निर्मिती केली, या देशातील गरीब असो श्रीमंत असो, उच्च नीच हा सगळा भेद उद्ध्वस्त करून तुम्ही आम्ही प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत आणि भारतीय नागरिकाला कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण जगलं पाहिजे, आपला आयुष्याचा दिनक्रम चालवला पाहिजे, कायदा सन्मान केला पाहिजे, कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं कायदा सुद्धा तुम्हाला संरक्षण देत असतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा, जास्तीत जास्त इतरांना पाठवा. नवीन असाल तर लॉ इन मराठी आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.